निबोधत। है अपनी अनमोल धरोहर, योग से सब सुख पाओ। योग हरेगा रोग तुम्हारे, योग तो तुम अपनाओ। नमस्कार. लॉकडाऊनमुळे अनपेक्षितपणे आलेली स्थानबद्धता पहिल्या लॉकडाऊननंतर जास्तच त्रासदायक वाटायला लागली. तरीही अडचणीचे संधीत रूपांतर करण्याचे आमच्या युवा कार्यकर्त्यांनी ठरवले आणि अनेकांनी तर प्रथमच या सोशल मीडिया नावाच्या तंत्रज्ञानाशी मैत्री केली. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्यात होणाऱ्या शिबिरांसाठी एकत्र येणे शक्य होणार नसले तरीही एकसंध वाटतायत असे योगसत्राचे व्हिडिओ त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी बसून तयार केले. त्यानिमित्ताने अनेक कार्यकर्ते अनायसेच टेक्नोसेव्ही झाले. त्यांच्या या जिद्दीचे आणि मेहनतीचे फलस्वरूप असे आपले सध्याचे योगसत्र अनुभवताना आपल्यापैकी अनेकांना विवेकानंद केंद्राच्या योगविषयक उपक्रमाबद्दल जाणून घ्यावेसे वाटत असेल. योग प्रशिक्षक व्हायची प्रेरणाही मिळाली असेल. म्हणूनच देशातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाल्यावर वर्षातून 2दा मे आणि डिसेंबरमध्ये कन्याकुमारी येथे हिंदी आणि इंग्रजीतून घेतल्या जाणाऱ्या किंवा महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर जवळ पिंपळद येथे मराठीतून घेतल्या जाणाऱ्या किंवा काश्मीरमधील नागदंडी येथे हिंदीतून घेतल्या जाणाऱ्या 15 दिवसांच्या निवासी योग शिबिरात आपण अवश्य सहभागी व्हावे. तसेच मे महिन्यात कन्याकुमारी येथे इंग्रजीतून आणि त्र्यंबकेश्वर जवळ पिंपळद येथे मराठीतून योग सर्टिफिकेट कोर्सही घेतला जातो. यात 1 महिन्याचे निवासी प्रशिक्षण, त्यानंतर स्वगृही जाऊन प्रत्येकी 10 दिवसांची 3 योगसत्र घेणं आणि डिसेंबरमधील कन्याकुमारी येथील योग शिबिराच्या संयोजनामध्ये सक्रिय सहभाग घेणं आणि मग लेखी परीक्षा असा 6 महिन्यांचा कालावधी निहित आहे. हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर विवेकानंद केंद्र कन्याकुमारी आणि अजमेरच्या MDS युनिव्हर्सिटी आणि तुमकुर युनिव्हर्सिटीचे रेकग्नाइज्ड रिसर्च सेंटर असलेल्या भारतीय विचार केंद्रम रिसर्च सेंटर तिरुवनंतपुरम यांचे संयुक्त सर्टिफिकेट दिले जाते. त्याचाही इच्छुकांनी जरूर लाभ घ्यावा. याशिवाय विवेकानंद केंद्राच्या प्रत्येक शाखेत योगसत्र आणि प्राणायाम वर्ग घेतले जातात. त्यातही आपण जरूर सहभागी व्हावे असे आवाहन विवेकानंद केंद्र कन्याकुमारी महाराष्ट्र प्रांताच्या वतीने आम्ही आपणास करीत आहोत. नमस्कार. विवेकानंद केंद्राच्या ऑनलाईन योग सत्राच्या 11व्या भागात तुमचे स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आजही आपण प्रार्थना आणि 3 ओंकाराने सुरुवात करूया. पाठीचा कणा ताठ, सर्वांनी पद्मासन, सुखासन किंवा वज्रासनात बसायचे आहे. हातांची नमस्कार मुद्रा, डोळे अलगदपणे मिटलेले, चेहऱ्यावर प्रसन्न भाव. एक दीर्घ श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करूया. श्वास घ्या. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शांती शांती शांती. नियमितपणे आणि चिकाटीने आपण जेव्हा एखादी गोष्ट करत राहतो त्याला योगच म्हणतात, नाही का? गेले 10 दिवस तुम्ही या योग सत्रामध्ये सहभाग घेत आहात. या अंगात हा नियम म्हणजे सांगितलेला तपच आहे. या तपाचे चांगले फळ आपल्याला नक्कीच मिळेल.
आजच्या योगाभ्यासाला आपण सुरुवात करूया. शिथिलीकरणाने आपण सुरुवात करूया. प्रथम ग्रीवा चालन म्हणजेच मानेचे शिथिलीकरण करून घेऊया. पायामध्ये खांद्या एवढे अंतर घ्यायचे आहे. दोन्ही हात पाठीमागे, उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट पकडायचे आहे. पाठीचा कणा ताठ हवा. पाठ, मान, डोकं एका सरळ रेषेत. सगळे मिळून आपण आता ही प्रक्रिया करूया. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करायचे आहे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार आपण करूया, ज्याच्यामध्ये मान आपण एकदा उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला वाकवणार आहोत. सगळे मिळून करूया. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करायचं आहे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार म्हणजे मानेचे ट्विस्टिंग करून घेऊया, ज्याच्यामध्ये एकदा आपण उजव्या बाजूला बघतो आणि एकदा डाव्या बाजूला बघतो. सगळे मिळून करून घेऊया. 3 वेळा आपण करणार आहोत. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार स्कंध संचालन करूया, म्हणजेच खांद्यांचे शिथिलीकरण. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा ताठ हवा, पण खांद्यांवरती ताण नको. दोन्ही हात शरीराच्या बाजूला मांड्यांलगत सरळ ठेवून घ्यायचे आहेत. आपण आता सुरुवात करूया. प्रथम उजव्या हाताने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. डाव्या हाताने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. आता दोन्ही हातांनी करायचं आहे. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. आता कटी संचालन म्हणजेच कमरेचे शिथिलीकरण आपण करणार आहोत. 4 प्रकारे हे शिथिलीकरण आपण करतो. प्रथम पुढे आणि मागे वाकण्याची प्रक्रिया आपल्याला करायची आहे. 5 वेळा आपण हे करणार आहोत. सुरू करायचे आहे. एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे. श्वास घेत सरळ व्हायचे आहे. आता कमरेच्या दोन्ही बाजूंचे शिथिलीकरण करूया. सगळे मिळून आपण करून घेऊया. सुरुवात करायची आहे. एकम, द्वे, 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 एकम, द्वे. आता पुढचा प्रकार करूया, ज्यामध्ये आपण पायामध्ये अंतर घेऊन खाली वाकत कमरेला पीळ देतो. आता सर्वांनी मिळून ही प्रक्रिया करूया. एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे,
एकं द्वे एकं द्वे एकं द्वे एकं द्वे. विश्रांती. आता कमरेला पीळ देणे म्हणजेच ट्विस्टिंग करून घेऊया. आपण आता सुरू करणार आहोत सगळे मिळून. 20 वेळा आपापल्या मनामध्ये हा काउंट करा आणि आपापल्या गतीने करा. मी अंक मोजणार नाही आहे. सुरू करायचं आहे. विश्रांती. गुडघे, मांड्या आणि कमरेचे सांधे यांचे शिथिलीकरण आपण एका मजेदार व्यायामाने करू. पायामध्ये खांद्यापेक्षा थोडं जास्त अंतर घ्यायचं, साधारणपणे अर्धा मीटरचं. आता मी म्हणेन जय बजरंगा, तुम्ही म्हणायचं हुप्पा होईया. सुरुवात करायची. 5 वेळा करायचं आहे. जय बजरंगा, हुप्पा होईया, जय बजरंगा, हुप्पा होईया, जय बजरंगा, हुप्पा होईया, जय बजरंगा, हुप्पा होईया, जय बजरंगा. हुप्पा होईया. विश्रांती. दीर्घ श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास. मांड्यांचे सांधे आणि मांड्यांच्या स्नायूंसाठी एक खूपच महत्त्वाचा आणि उपयोगी असा शिथिलीकरण व्यायाम म्हणजे फुलपाखरू ताण किंवा बटरफ्लाय स्ट्रेच. तो कसा करायचा ते आपण बघून घेऊया. त्यासाठी खाली बसून घ्यावे. सर्वांनी मिळून आता आपण ही क्रिया करणार आहोत. 20 वेळा करायचे आहे. अंक दिले जाणार नाहीत. आपापल्या वेगाने सुरू करायचे आहे. विश्रांती. दोन्ही पाय सरळ करून घ्यायचेत. पायामध्ये अंतर. हात शरीराच्या मागे जमिनीवरती टेकवून घ्यायचे आहेत आणि मान खांद्यावरती ठेवून घ्यायची आहे. काही काळाची विश्रांती आपण करणार आहोत. सूर्य नमस्कार. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये. ॐ ह्रां मित्राय नमः. ॐ ह्रां मित्राय नमः. एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश. ॐ ह्रीं रवये नमः. ॐ ह्रीं रवये नमः. एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश. ॐ ह्रूं सूर्याय नमः. ॐ ह्रूं सूर्याय नमः. एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश. ॐ ह्रैं भानवे नमः. ॐ
ह्रैं भानवे नमः। एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश. विश्रांती. पायामध्ये अंतर, हात शरीराच्या बाजूला अलगदपणे सोडलेले, खांद्यांवरती ताण नको, डोळे अलगदपणे मिटलेले. दीर्घ श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास. प्रथम आसन स्थिती. ताडासन करणार आहोत. एकम. दोन्ही हात खांद्यांच्या सरळ रेषेत आडवे घेऊन हळूवारपणे वर न्यायचे आहेत. वरच्या दिशेने नेल्यानंतर दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून तळहात आकाशाच्या दिशेने, कोपरे ताठ असतील. द्वय. हळूवारपणे श्वास घेत पायांच्या चवड्यांवरती जोर देऊन टाचा जमिनीपासून वर न्यायचे आहेत. नजर समोरच्या दिशेने. ही आसनाची अंतिम स्थिती. सामान्य श्वास, सामान्य उच्छ्वास. त्रिणी. हळूवारपणे श्वास सोडत टाचा खाली टेकवायचे आहेत. नजर समोर. चत्वारी. दोन्ही हात बाजूला घेत सावकाशपणे हात खाली. विश्रांती स्थिती. हे आसन करताना घ्यायची दक्षता. ज्यांना चक्कर येते किंवा पायांचे त्रास होत असतील त्यांनी हे आसन सांभाळून करावे. पुढील आसन करणार आहोत वृक्षासन. या आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये शरीर एखाद्या वृक्षाप्रमाणे दिसते म्हणून याला वृक्षासन म्हणतात. आपण सर्वजण मिळून करणार आहोत. प्रथम आसन स्थिती उजव्या बाजूने. एकम. उजवा पाय गुडघ्यात दुमडून तळपाय डाव्या पायाच्या मांडीवर. आतील बाजूस टाच वर व चवडा खाली. गुडघा शरीराच्या आडव्या वळीत असेल. द्वय. सावकाशपणे दोन्ही हात डोक्याच्या बाजूने वर घेत नमस्कार मुद्रा. कोपरे ताठ, दंड कानाला चिकटलेले, नजर एका बिंदूवर स्थिरावलेली. आसनाची अंतिम स्थिती. सामान्य श्वास, सामान्य उच्छ्वास. त्रिणी. दोन्ही हात सावकाश खाली घ्या. चत्वारी. उजवा पाय खाली. विश्रांती स्थिती. आसन डाव्या बाजूने. आसन स्थिती. एकम. डावा पाय गुडघ्यात दुमडून तळपाय उजव्या पायाच्या मांडीवर. आतील बाजूस टाच वर व चवडा खाली. गुडघा शरीराच्या आडव्या ओळीत असेल. द्वय. सावकाशपणे श्वास घेत दोन्ही हात वर न्यायचे आहेत. डोक्याच्या वरच्या दिशेला नमस्कार मुद्रा. कोपरे ताठ असतील, दंड कानाला चिकटलेले, नजर एका बिंदूवर स्थिर. आसनाची अंतिम स्थिती. सामान्य श्वास, सामान्य उच्छ्वास. त्रिणी. दोन्ही हात सावकाश खाली. चत्वारी. डावा पाय खाली. विश्रांती स्थिती. पुढील आसन त्रिकोणासन. आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये आपल्या शरीराची त्रिकोणासारखी स्थिती होते, त्यामुळे आपण याला त्रिकोणासन असे म्हणतो. सगळेजण मिळून करूयात. स्थिती. आसन स्थिती. आसन आता आपण प्रथम उजव्या बाजूने करूयात. एकम. श्वास घेत उजवा पाय बाजूला, त्याच वेळी दोन्ही हात खांद्यांच्या आडव्या ओळीत सरळ असतील आणि तळहात जमिनीच्या दिशेने म्हणजे खालच्या दिशेने असतील. द्वय. श्वास सोडत एकाच उभ्या प्रतलात उजव्या साईडला झुकायचं आहे कमरेपासून. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवायचे नाहीत, सरळच असतील. उजवा हात उजव्या पावला शेजारी, डावा हात वरच्या दिशेने, नजर डाव्या हाताकडे.
आसनाच्या अंतिम स्थितीत नॉर्मल ब्रिदिंग चालूच असेल. त्रिणी, दोन्ही हात खांद्यांच्या आडव्या ओळीत श्वास घेत वर यायचे, नजर समोरच असेल. चतुवारी, उजवा पाऊल डाव्या पावला शेजारी, त्याच वेळी दोन्ही हात खाली. विश्रांती स्थिती. स्थिती, आसन स्थिती. हे आसन आता आपण डाव्या बाजूने करणार आहोत. एकम, डावा पाय उचलून डाव्या बाजूला, त्याच वेळी दोन्ही हात आडव्या ओळीत, खांद्यांच्या आडव्या ओळीत आणि नजर समोर. द्वे, डाव्या बाजूला एकाच प्रतलामध्ये झुकायचा आहे. उजवा हात वरच्या दिशेने, डावा हात डाव्या पावला शेजारी, नजर उजव्या हाताकडे. आसनाच्या अंतिम स्थितीत नॉर्मल ब्रिदिंग चालू असेल. त्रिणी, परत वर यायचंय, नजर समोर, दोन्ही हात खांद्यांच्या आडव्या ओळीत, वर येताना श्वास घेत वर यायचं आहे. चतुवारी, दोन्ही हात खाली, डावा पाय उजव्या पावला शेजारी. विश्रांती स्थिती. बसून आसन, भद्रासन, स्थिर स्थिती, कल्याणकारी आसन. एकम, उजवा पाय गुडघ्यातून दुडून टाच जांघ्यानं लावणे. द्वे, डावा पाय गुडघ्यातून दुबणून टाच जांघाणा लावणे. दोन्ही हातांची पकड घट्ट करून पायाची बोटे पकडायची आहेत. बटरफ्लाय सारखी स्थिती ही आसनाची अंतिम स्थिती असून यामध्ये क्षमतेनुसार थांबायचे आहे. नॉर्मल ब्रीदिंग चालू ठेवायचं आहे. हळूहळू आसनामधून आपल्याला बाहेर पडायचे आहे. त्रिणी हात कमरेजवळ आणणे आणि डावा पाय जांघेपासून सरळ रेषेत आणणे. चतवारी, उजवा पाय जांघेपासून सरळ रेषेत आणणे. रिलॅक्स. आता सर्वांनी मिळून आपण वक्रासन करूया. एकम, उजवा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या गुडघ्याजवळ ठेवून घ्यायचे आहे पाऊल. द्वे, कमरेमधून शरीराला पीळ देत उजव्या बाजूला वळायचे आहे. डावा हात बाहेरच्या बाजूला काढून उजव्या पायाचा अंगठा धरायचा आहे. उजवा हात मागच्या बाजूला आणि उजव्या हाताच्या सहाय्याने पाठीचा कणा ताठ करून घ्यायचा आहे. नजर मागच्या बाजूला, खांद्यांच्या वरती सरळ रेषेमध्ये. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. अंतिम स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न, श्वासाची गती नियमित. काही वेळ आसनामध्ये थांबून राहायचे आहे. त्रिणी, श्वास सोडत डावा हात सोडून घ्यायचा आहे. जमिनीवरती डाव्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. नजर समोर करून घ्यायची आहे. चतवारी, उजवा पाय सरळ करून डाव्या पायाच्या शेजारी ठेवायचा आहे. डाव्या बाजूने आता हे आसन करूया. एकम, डावा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या गुडघ्याजवळ ठेवून घ्यायचा आहे. द्वे, पाठीचा कणा ताठ ठेवून डाव्या बाजूला कमरेमधून वळायचे आहे. उजवा हात पुढे काढून त्या दंडाने गुडघा मागे रेटत हाताने अंगठे पकडायचा प्रयत्न करायचा आहे. डावा हात मागच्या बाजूला राहील. नजर मागच्या बाजूला, खांद्यांच्या वरती सरळ. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. शरीराला जो पीळ बसतो आहे त्याच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अंतिम स्थितीमध्ये श्वासाची गती नियमित असेल.
अंतिम स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. त्रीणी, श्वास सोडत उजवा हात सोडून घ्यायचा आहे आणि उजव्या बाजूला जमिनीवर ठेवून घ्यायचा आहे. नजर समोर. चत्वारी, डावा पाय सरळ करून उजव्या पायाच्या शेजारी ठेवायचा आहे. आपण स्थितीमध्ये परत आलेलो आहोत. विश्रांती. पायामध्ये अंतर. हात शरीराच्या मागच्या बाजूला. पूर्ण भार तळव्यांवरती. मान कुठल्याही एका बाजूला कललेली आहे. मकरासन. मकर म्हणजे मगर. या आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये शरीराचा आकार मगरीप्रमाणे दिसतो, म्हणून या आसनाला मकरासन म्हणले आहे. सर्वांनी मिळून आता मकरासन करून घेऊया. प्रथम स्थितीत यायचे आहे. एकम. पायांमध्ये अंतर घ्यायचे आहे. टाचा आतल्या बाजूला जमिनीवर टेकवलेल्या आणि चवडे बाहेरच्या बाजूला असतील. द्वे. उजव्या हाताचा पंजा डाव्या खांद्यावर आणि डाव्या हाताचा पंजा उजव्या खांद्यावर आणि जिथे हात एकमेकांना छेदतात तिथे हनुवटी. विश्रांती. त्रीणी. दोन्ही हात सरळ करून घ्यायचे आहेत. चत्वारी. पाय जवळ आणून स्थितीमध्ये यायचे आहे. भुजंगासन. भुजंग म्हणजे नाग. आसनाच्या अंतिम स्थितीत शरीर फणा काढलेल्या नागाप्रमाणे दिसते, म्हणून याला भुजंगासन म्हणतात. पोटावर झोपून करायचे हे आसन आहे. त्यासाठी प्रथम स्थितीमध्ये यायचे आहे. पोटावर झोपून घ्यायचे आहे. पाय खालच्या बाजूला सरळ आणि हात वरच्या बाजूला सरळ आणि समांतर. एकम. कोपरात वाकवून हात खाली आणत दोन्ही पंजे शेवटच्या बरगड्यांपाशी जमिनीवर ठेवून घ्यायचे आहेत. बोटे जुळलेली असावीत. कोपरं वरच्या दिशेने आणि शरीराच्या जवळ आणायची आहेत. हनुवटी जमिनीला टेकलेली असावी. द्वे. श्वास घेत हळूच आधी डोके वर उचलायचे आहे. मग हाताने फारसा जोर न लावताच छाती सावकाश वरती उचलायची आहे. आता शरीराची स्थिती नागाच्या फण्याप्रमाणे दिसते आहे. नाभीखालचा भाग जमिनीला टेकवलेला आहे. पाठीच्या कण्याला बाक येऊ द्या. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. अंतिम स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वासाची गती नियमित. त्रीणी. श्वास सोडत छाती व डोके खाली न्यायचे आहे. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. एकम प्रमाणे ही स्थिती आहे. चत्वारी. दोन्ही हात सरळ वरती न्यायचे आहेत आणि मूळ स्थितीत यायचे आहे. विश्रांती. मकरासनात विश्रांती स्थितीमध्ये यायचे आहे. आता आपण या आसनाचे लाभ बघूया. या आसनामुळे पाठीच्या कण्याला लवचिकता प्राप्त होते. छातीचे स्नायू प्रसरण पावतात. अतिश्रमामुळे होणाऱ्या पाठदुखी, मानदुखी, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, ब्रॉन्कायटिस, अपचनाच्या तक्रारी यावर हे आसन अत्यंत उपयोगी आहे. पोट व कमरेचा घेरही या आसनामुळे कमी होतो. त्याचप्रमाणे काही आध्यात्मिक फायदेही या आसनाचे सांगितले आहेत. पाठीच्या कण्याच्या मुळाशी असलेली सुप्त शक्ती, ज्याला कुंडलिनी म्हणतात, ती जागृत होण्यासाठी या आसनाची मदत होते. ज्या लोकांना हार्निया आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी हे आसन करू नये. सर्वांनी भुजंगासनाचा सराव करूया. प्रथम स्थितीमध्ये यायचे आहे.
एकम, कोपरामधून हात वाकवत पंजे छातीपाशी आणून ठेवायचे आहेत. हनुवटी जमिनीला टेकलेली. द्वे, श्वास घेत हळुवारपणे डोके वरती उचलायचे आहे. हातावर फारसा जोर न देता छातीवरती उचलायची आहे. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वासाची गती नियमित हवी. त्रिणी, श्वास सोडत डोकं छाती हळूहळू खाली आणायची आहे. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. चत्वारी, दोन्ही हात सरळ वरच्या बाजूला न्यायचे आहेत. विश्रांती. मकरासनामध्ये विश्रांती. शलभासन. शलभ म्हणजे टोळ. आसनाच्या अंतिम स्थितीत शरीर टोळाप्रमाणे दिसते म्हणून या आसनाला शलभासन असे म्हणतात. पोटावर झोपून करायचे हे आसन आहे. त्यासाठी प्रथम स्थितीमध्ये यायचे आहे. पोटावर झोपून घ्यायचे आहे. पाय खालच्या बाजूला सरळ आणि हात वरच्या बाजूला नेऊन सरळ आणि एकमेकांना समांतर. एकम, अंगठा आत घेऊन दोन्ही हातांच्या मुठी वळायच्या आहेत. हात खाली आणून ओटीपोटाखाली पालथे ठेवायचे आहेत. द्वे, पाय गुडघ्यात न वाकवता कमरेच्या खालचा भाग श्वास घेत वरती उचलायचा आहे. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. श्वसनाची गती नियमित हवी. काही क्षण अंतिम स्थितीत थांबायचे आहे. त्रिणी, श्वास सोडत हळूहळू पाय खाली आणायचे आहेत. एकमच्या स्थितीत आपण परत आलो आहोत. चत्वारी, दोन्ही हात वरच्या बाजूला नेऊन मूळ स्थितीत यायचे आहे. विश्रांती. मकरासनात विश्रांतीमध्ये यायचे आहे. या आसनाचे आपण लाभ जाणून घेऊया. भुजंगासनाचे हे पूरक आसन आहे. नितंब, कमरेचा भाग, पोट व मांड्यांचे स्नायू, मूत्रपिंड आणि ओटीपोट यांना या आसनामुळे चांगला व्यायाम मिळतो. पायांचे स्नायू व स्वादुपिंड उत्तेजित होते. त्याचप्रमाणे मलावरोध, बद्धकोष्ठता, मधुमेह, गॅस्ट्रायटिस, कमरेच्या स्नायूंचा ताठरपणा यावरही हे आसन चांगल्या प्रकारे उपयोगी आहे. या आसनामुळे शरीराला हलकेपणा प्राप्त होतो. ज्यांना मूत्रमार्गाचे विकार आहेत, हार्निया आणि उच्च रक्तदाब आहे, अशा लोकांनी हे आसन करू नये. सर्वांनी मिळून शलभासनाचा सराव करूया. प्रथम स्थितीमध्ये यायचे आहे. पोटावर झोपून घ्यायचे. पाय खालच्या बाजूला ताठ, हात वरच्या बाजूला नेऊन सरळ आणि समांतर. एकम, अंगठे आत घेऊन दोन्ही हातांच्या मुठी वळत ओटीपोटाखाली ते पालथे ठेवायचे आहेत. द्वे, श्वास घेत पाय गुडघ्यात न वाकवता कमरेखालचा भाग वरती उचलायचा आहे. ही आसनाची अंतिम स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वासाची गती नियमित हवी. त्रिणी, श्वास सोडत हळुवारपणे पाय खाली आणायचे आहेत आणि जमिनीवरती ठेवून घ्यायचे आहेत. चत्वारी, दोन्ही हात वरती नेऊन मूळ स्थितीत यायचे आहे. विश्रांती. मकरासनामध्ये विश्रांती स्थितीमध्ये यायचे आहे. दोन्ही पाय सरळ करून घ्यायचेत. पायामध्ये अंतर. हात शरीराच्या मागे जमिनीवरती टेकवून घ्यायचे आहेत आणि मान खांद्यावरती ठेवून घ्यायची आहे. काही काळाची विश्रांती आपण करणार आहोत. दीर्घ श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास. डोळे बंद ठेवून मनाच्या सहाय्याने शरीराच्या आतमध्ये डोकवायचं आहे. या आसनामुळे आपल्या शरीरामध्ये
कुठल्या स्नायूंमध्ये ताण आला, कुठे दाब आला, यांच्याकडे जरा लक्ष द्यायचं आहे. काही क्षणांकरता त्यांचा अनुभव घ्यायचा आहे. शवासनासाठी पाठीवर झोपून घ्यायचे आहे. हात शरीराच्या बाजूला थोडेसे दूर, तळवे छताच्या दिशेने. पायामध्ये थोडे अंतर घ्यायचे आहे. मान सरळ किंवा कुठल्याही एका बाजूला आपापल्या सोयीनुसार कललेली ठेवायची आहे. संपूर्ण शरीर शिथिल. शरीराचा भार धरणी मातेवरती सोपवून द्यायचा आहे. संपूर्ण लक्ष श्वासाकडे केंद्रित. दीर्घ श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास. श्वास घेताना बाहेरील थंड हवा नाकपुड्यांना स्पर्श करते आहे आणि श्वास सोडताना आतील गरम हवा नाकपुड्यांना स्पर्श करत बाहेर जात आहे. त्या स्पर्शाची जाणीव घ्यायची आहे. पोटाची लयबद्ध हालचाल चालू आहे. संथ, लयबद्ध, सखोल श्वास. दीर्घ, परिपूर्ण उच्छ्वास. आता मनाच्या सहाय्याने आपण शरीराच्या प्रत्येक अवयवाला शिथिल करणार आहोत. मनाने सांगितलेल्या सूचना शरीर तंतोतंतपणे पाळतं हे एक नैसर्गिक सत्य. पायाची बोटं, तळवे, टाचा, घोटे शिथिल करून घ्यायचे आहेत. पोटऱ्यांचे स्नायू, तिथली हाडं, गुडघ्यांचे सांधे, मांड्यांचे स्नायू आणि हाडं, कमरेचा संपूर्ण भाग शिथिल. कमरेपासून पायापर्यंत संपूर्ण भाग शिथिल झालेला आहे याची जाणीव. ओटीपोट, पोटाच्या आतड्या, छातीचा संपूर्ण भाग, खांदे, हात, पाठ, पाठीचा कणा शिथिल. हनुवटी, गाल, ओठ, नाक, डोळे, डोक्याचा संपूर्ण भाग पूर्णपणे शिथिल करून घ्यायचा आहे. सगळा ताण पूर्णपणे तिथून बाहेर काढून टाकायचा आहे. संपूर्ण चेहऱ्याचा भाग, डोक्याचा भाग शिथिल. एक दीर्घ श्वास घेऊन आपण ओंकाराचं उच्चारण करूया. श्वास घ्या. ओंकाराच्या ध्वनिलहरी ज्या संपूर्ण शरीरामध्ये पसरल्या त्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. हळुवारपणे हाताच्या आणि पायांच्या बोटांची हालचाल करायची आहे. पाय शरीराच्या जवळ आणायचे आहेत, हात शरीराच्या जवळ आणायचे आहेत. उजव्या कुशीवर वळून सर्वांनी उठून बसायचे आहे, डोळे मिटलेले.
ज्यांनी आपल्याला योग ही अनमोल देणगी दिली अशा महामुनी पतंजलींना वंदन करून आजचा योगाभ्यास थांबूया. सर्वांनी सुखासन, वज्रासन किंवा पद्मासनात बसून घ्यायचे आहे. पाठीचा कणा ताठ, हातांची नमस्कार मुद्रा, डोळे अलगदपणे मिटायचे आहेत. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. डोळे मिटलेलेच ठेवायचे आहेत. आजच्या योगवर्गात आपण जे काही शिकलो त्याचे अवलोकन करायचे आहे. शिथिलीकरणाने शरीराचे सर्व सांधे व स्नायू मोकळे करून घेतले. सूर्यनमस्कार आणि आसनाने शरीराच्या सर्व ग्रंथींचे कार्य सुधारत आहे. महामुनी पतंजलींनी आसनाची एक व्याख्या सांगितली. प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम, म्हणजेच आसन करताना प्रयत्नांना शिथिल करायचे आहे आणि अनंताशी एकरूप होऊन जायचे आहे. त्याप्रमाणे आपल्याला आसन स्थितीमध्ये येण्यासाठी व ती टिकून ठेवण्यासाठी जे काही कष्ट पडत होते ते आता थोडे शिथिल होत आहे. त्यात आपल्याला आनंद घेणेही नक्कीच जमेल. आजच्या भागाची सांगता शांतीपाठाने करूया. पाठीचा कणा ताठ, हाताची नमस्कार मुद्रा, डोळे अलगदपणे मिटलेले. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.